विमानतळावर मिळणार फक्त 10 रुपयात चहा आणि 20 रुपयांमध्ये कॉफी. हो, आता सामान्य माणसांना विमानाने प्रवास करताना जेवण नाश्त्यांच्या किमतींचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण यापूर्वी विमानाने प्रवास करायचा म्हणजे विमानतळावरचं ते प्रचंड महागडे जेवण, नाश्ता यांचंच टेन्शन जास्त होतं. पण आता उडान यात्री कॅफेनं हे टेन्शन मिटवलं आहे. केंद्र सरकारच्या नागरी विमान उड्डाण मंत्रालयाची ही एक संकल्पना आहे. प्रवाशांना बजेटमध्ये स्वादिष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी हा कॅफे सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत एअरपोर्टवर चहा प्यायचा म्हटलं तरी सामान्य माणसाला खिसा तपासावा लागत होता. आणि इथे चहासाठी 100 रुपये तर एका बिस्लरी बॉटलसाठी 60 ते 70 रुपये मोजावे लागत होते. त्याच ठिकाणी उडान कॅफे मध्ये चहा आणि पाणी फक्त 10 रुपयांमध्ये मिळतं. तर कॉफी, समोसा, वडापाव आणि दिवसासाठी ठरवलेलं एक स्वीट हे 20 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही सुविधा प्रथम कोलकाता विमानतळावर सुरू झाली. त्यानंतर चेन्नई, अहमदाबाद आणि आता 2025च्या एप्रिल महिन्यात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील या कॅफेची सुरुवात झाली. पुण्यातील नवीन टर्मिनलच्या एक्झिट गेट जवळ हा कॅफे उभारण्यात आला आहे. बाकी तुम्हाला उडान यात्री कॅफे बद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पैसा पणीला आताच फॉलो करा.